नमस्कार, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत सर्वसमावेशक शिक्षण एक दृष्टिकोन. मग सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना आपण समजावून घेणार आहोत. सर्वसमावेशक शिक्षण याबाबत जागतिक विचार, त्यांच्या व्याख्या किंवा अनेक मानसशास्त्रज्ञांची मते आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे भारतीय धोरणे पण आपण जाणून घेणार आहोत. ओके, चला तर आजचा घटक आपण समजावून घेऊयात, सर्वसमावेशक शिक्षण. तर बघा, हा घटक TET, CTET किंवा टेटसाठी खूप महत्त्वाचा आहे. या घटकावर 100% प्रश्न येण्याची शक्यता असते. त्यामुळे आता आपल्याला प्रत्येक संकल्पना क्लिअर करून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, चला. आपल्याला माहिती आहे की शिक्षणाचा मूळ पाया जो असतो तो लहानपणी असतो किंवा बालपणात रचला जातो. तर बघा, शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. हे कोणी सांगितलं तर कलम 21(अ) मध्ये या ठिकाणी शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे असं कलम करण्यात आलेलं आहे. शिक्षणाचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला बहाल केलेला आहे. आता शिक्षण आपल्या प्रत्येक व्यक्तीचा अधिकार, मूलभूत अधिकार बनलेला आहे. मग तरीसुद्धा शारीरिक, मानसिक, सामाजिक भिन्नतेमुळे अनेक विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहतात किंवा त्यांना विशेष गरजांमुळे वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकता असते आणि ती आवश्यकता पुरवली जात नाही. मग याच पार्श्वभूमीवर काय झालं, सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना अधोरेखित झालेली आहे. पूर्वीची व्यवस्था आणि भविष्याची व्यवस्था इथं दिली आहे. पूर्वी जे विशेष गरजा असणारे बालक आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, त्या बालकांना या पारंपरिक शाळेपासून वेगळं ठेवलं जात होतं. परंतु आता भविष्याची व्यवस्था कशी राहणार आहे, तर जी पारंपरिक विद्यार्थ्यांसाठी जी शाळा आहे तिथंच या विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सामावून घेण्याचा विचार आहे, सामावून घेण्याची व्यवस्था आहे. यालाच सर्वसमावेशक शिक्षण पद्धती म्हणतात. शाळा मुलांसाठी बदलली पाहिजे, मुलांनी शाळेसाठी नाही, असा विचार तिथं आला आहे. म्हणजे शाळा ही मुलांसाठी, मुलांच्या क्षमता, मुलांच्या गरजा किंवा मुलांची जी भिन्नता आहे ती विचारात घेऊन शाळा बदलली पाहिजे. म्हणजे शाळेमध्ये त्यांचं समावेशन करून घेतलं पाहिजे. मुलांनी शाळेसाठी बदलायचं नाही, असा विचार या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. समावेशन शिक्षण ही जी पद्धत आहे, मग समावेशन शिक्षण म्हणजे नेमकं काय, तर बघा, सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे अशी शिक्षण पद्धती जी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वैयक्तिक गरजा, त्याच्या वैयक्तिक क्षमता, त्याच्यातील भिन्नता विचारात घेऊन मुख्य प्रवाहातील शाळेतच त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी घेते किंवा मुख्य प्रवाहातील शाळेतच त्यांना शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून देते. याचा अर्थ काय, तर सामान्य वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबतच जे विशेष गरजा असणारे विद्यार्थी आहेत, जसे की अपंग, अल्पसंख्याक, ग्रामीण, शहरी, गरीब, श्रीमंत, सामान्य, हे सर्व विद्यार्थी एकाच छताखालील शाळेत शिकणार आहेत. मुख्य प्रवाहातील शिक्षण व्यवस्था, इथं चित्र पण किती व्यवस्थित दिलं बघा. एका छत्रीखाली सर्वच आहेत, म्हणजे सर्वांना समावेशित करून घेण्यात येत आहे. तसं सर्वसामान्य शाळेमध्ये मुख्य प्रवाहातील शिक्षण व्यवस्थेमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना, विशेष गरजा असणारे, अपंग, सामान्य, श्रीमंत, गरीब, अल्पसंख्याक, ग्रामीण, सर्व विद्यार्थ्यांना एकाच छताखाली शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, यालाच म्हणायचं सर्वसमावेशक शिक्षण. बघा, प्रत्येक बालकाला कोणताही भेदभाव न करता समान दर्जाचे, दर्जेदार, सुलभ आणि न्याय्य शिक्षण देणे म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण. म्हणजेच याचा उद्देश काय आहे, सर्वांनी एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकण्याची संधी. तर समावेशन शिक्षण म्हणजे काय समजलं का, कमेंट करा. समावेशन शिक्षण ही संकल्पना तुम्हाला क्लिअर झाली असेल. ओके, सर्वसामान्य विद्यार्थ्यापासून सर्वांना सामावून घेणे ही ट्रिक लक्षात ठेवा. मग बघा, या समावेशित शिक्षणामध्ये काय केलेलं आहे की
विशेष शिक्षण म्हणजे स्वतंत्र शाळा होत्या सुरुवातीला काय असायचं की विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा होत्या. त्यानंतर काय आलं, एकात्मिक शिक्षण आलं. एकाच शाळेत पण विद्यार्थ्याला व्यवस्थेशी जुळून घ्यावे लागत असायचे. एकात्म शिक्षण कसं आलं की त्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना एका शाळेत दिला, परंतु त्यांना स्वतंत्र शिक्षण, स्वतंत्र अभ्यासक्रम दिलं जायचं नाही. त्यांना त्या शाळेतीलच व्यवस्थेशी जुळून घ्यावं लागायचं. मग त्यानंतर आलं समावेशक शिक्षण. मग समावेशन शिक्षणमध्ये बदल काय झाला, एकाच शाळेत सामान्य विद्यार्थ्यांबरोबर सर्वांना समावेशित केलं, परंतु शाळा काय करणार आहे, त्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धतीमध्ये, अभ्यासक्रमामध्ये, शिकवण्यामध्ये, अध्ययन अध्यापनामध्ये, संसाधनामध्ये योग्य तो बदल करणार आहे. तर अशा पद्धतीनं विशेष शाळापासून समावेशक शिक्षण इथंपर्यंत हा प्रवासाचा टप्पा आहे. ओके, बघा, जागतिक मान्यता आणि सुरुवात कधीपासून झाली आपण बघूयात. 1990 पासून इथं बघा या सर्वसमावेशक शिक्षणाच्या विचाराला सुरुवात झाली. इथं काय झालं, 1990ला सर्वप्रथम समावेशित शिक्षणाची संकल्पना मांडण्यात आली. कुठं मांडण्यात आली, तर बघा एक आंतरराष्ट्रीय परिषद भरलेली होती जोमोटियन, थायलंडमधील जोमोटियन या ठिकाणी. कुठं भरलेली होती, थायलंडमधील जोमोटियन या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती आणि त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्वप्रथम समावेशित शिक्षणाची संकल्पना मांडण्यात आली. त्यानंतर काय झालं, 1994ला स्पेनमधील सलमनका या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बैठक झाली. 1994ला स्पेनमधील सलमनका या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बैठक झाली आणि या बैठकीमध्ये समावेशक शिक्षणाची संकल्पना जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आली. समावेशक शिक्षणाची संकल्पना जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आली. भारतासह 92 देश आणि 25 शैक्षणिक संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदविला. ओके, भारतासह 92 देश आणि 25 शैक्षणिक संघटना यांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदविला. त्यानंतर काय झालं बघा, म्हणजे समावेशक शिक्षणाचा स्वीकार 1994 साली झाला. मग त्यामध्ये विचारवंताचे दृष्टिकोन आले. त्यात एकाच तत्वाचे 3 वेगळे स्तंभ केलेले आहेत. तत्व एकच आहे, दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. पहिलं बघा, यंत्रणेतील बदल, हा यांचा दृष्टिकोन होता. मग यंत्रणेतील बदलमध्ये प्रथम येतं युनेस्को यांनी 1994मध्ये बरं का, युनेस्कोनी 1994मध्ये एक डिक्लेरेशन केलेलं. त्याला आपण मागे जी सलमान का बघितलं ना, त्यामध्येच एक डिक्लेरेशन केलं. त्यामध्ये त्यांनी काय केलं की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशक शिक्षण म्हणजे अशी प्रक्रिया जी प्रत्येक मुलाच्या शिकण्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सामान्य शिक्षण प्रणालीला सक्षम करते. म्हणजे युनेस्कोने काय सांगितलं की समावेशक शिक्षण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सामान्य जी शिक्षण पद्धती आहे किंवा सामान्य शिक्षण पद्धतीची जी प्रणाली आहे त्या प्रणालीला ती सक्षम करते. तिथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. सर्व मुलांना मुख्य प्रवाहातील शाळेतच शिक्षण मिळतं आणि शाळा मुलांसाठी बदलली पाहिजे, मुलांनी शाळेसाठी नाही, यावर त्यांनी भर दिला. आणि त्यांनी काय केलं, त्यासाठी शाळांची रचना बदलली. त्यांनी काय केलं, शाळांची रचना बदलून सर्वांना एकत्र शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळेतील संसाधने, रचना यामध्ये त्यांनी बदल सुचवला. ओके, हा झाला युनेस्कोचा दृष्टिकोन. त्यानंतर बघा, त्यांनी यंत्रणेतच बदल केला आहे, शाळेच्या प्रणालीतच बदल केला आहे. दुसरा विचार होता, दृष्टिकोन होता वर्गखोलीतील वातावरण. दुसरा विचार काय होता, वर्गखोलीतील वातावरण. तर हा विचार जो होता की नाही, हा विचार बघा
तर या ठिकाणी काय झालं, वर्गखोलीतील वातावरण बदलण्यासाठी हलान आणि कॉफमॅन यांनी काय केलं बघा, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यासह एकाच वर्गात शिकण्याची संधी देणे, पण त्या वर्गामध्ये जिथं आवश्यक आहे तिथं त्यांना आधार व्यवस्था पुरवणे, त्यांना साधने प्रशिक्षण वर्गातच उपलब्ध करून देणे, असे मत या हलहान आणि कौफमॅन यांनी मांडलेलं आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं बघा, स्टेनबॅक अँड स्टेनबॅक यांनी काय केलं, 1990 सालचं आहे बरं का हे 1990 सालचं. स्टेनबॅक अँड स्टेनबॅक हे म्हणतात की सर्वसमावेशक शाळा त्या असतात ज्या प्रत्येक मुलाला अपंग असो व सामान्य असो त्यांना एकत्र शिक्षण देतात. स्टेनबॅक आणि स्टेनबॅक काय म्हणतात की तो अपंग असो किंवा सामान्य त्यांना एकत्र शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक शाळा, असं स्टेनबॅक आणि स्टेनबॅक यांनी मत मांडलं. त्यानंतर बघा, सांस्कृतिक बदल असलेला दृष्टिकोन कुणाचा होता, बूथ आणि बूथ आणि इथं दिलं आहे एन्स्को काय आहे, एन्स्को. बूथ आणि एन्स्को काय म्हणतात बघा, समावेशक शिक्षण हे केवळ शारीरिक समावेशन नाही आहे, ओके, फक्त शारीरिक समावेश नाही आहे, तर संस्कृती, अभ्यासक्रम, शालेय समुदायामधील सहभाग वाढवणे यामधला सहभाग खूप महत्त्वाचा आहे, हा उद्देश खूप महत्त्वाचा आहे, असं बूथ आणि एन्स्को यांचं मत आहे. त्यानंतर मिटलर यांचं मत काय बघा, मिटलर म्हणतात केवळ अपंगासाठी नाही तर सर्व विद्यार्थ्यांच्या विविधतेसाठी उपयुक्त. पीटर मिटलर यांचं मत काय होतं, समावेशक शिक्षण ही केवळ अपंग मुलासाठी नसून सर्व मुलांच्या विविधतेसाठी उपयुक्त अशी शैक्षणिक पद्धती आहे, ओके. अशा पद्धतीने सर्व समावेशक शिक्षण याबाबत अनेक विचारवंतांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. त्यानंतर मानसशास्त्रीय पाया घालणारे तत्त्वज्ञ येतात, मानसशास्त्रज्ञ येतात. त्यांचं नाव आहे लेव वायगोट्स्की. काय आहे, लेव वायगोट्स्की. तुम्हाला माहीत आहे की लेव वायगोट्स्की यांचा समाजसंवादी दृष्टिकोन आहे. त्यांचं ZPD आपल्याला माहीत आहे, ZPD माहीत आहे आपल्याला, स्कॅफोल्डिंग माहीत आहे. तर मानसशास्त्रीय पाया घालणारे लेव वायगोट्स्की समाजसंवादी दृष्टिकोन येतात. त्यांनी काय म्हटलं आहे बघा, थेट इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हा शब्द वापरलेला नाही. त्यांनी थेट याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हा शब्द वापरलेला नाही, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचा जो वायगोट्स्कीचा ZPD जो आहे त्याला आपण झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट असं म्हणतो. काय म्हणतो, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. व सामाजिक संवाद सिद्धांतानुसार प्रत्येक मुलाला सहकार्य, त्याला आपण स्कॅफोल्डिंग म्हणतो, सहकार्य करणे, स्कॅफोल्डिंग, आधार देणे म्हणतो. सिद्धांतानुसार प्रत्येक मुलाला योग्य सहकार्य दिल्यास तो शिकू शकतो, हाच समावेशक शिक्षणाचा मुख्य आधार आहे, असं मत लेव वायगोट्स्की यांनी मांडलेलं आहे, ओके. म्हणजे ते काय म्हणतात, मूल स्वतः काय करू शकतो तर त्याला आधार जर दिलात, योग्य सहकार्य जर केलात तर तो स्वतः शिकू शकतो, असं मत लेव वायगोट्स्की यांचं आहे. यालाच त्यांनी समावेशक शिक्षणाचा मुख्य आधार असं म्हटलेलं आहे, ओके. त्यानंतर बघा, भारतीय शैक्षणिक धोरण NEP 2020 काय सांगितलेलं आहे. भारतीय शैक्षणिक धोरण NEP 2020 न्यू एज्युकेशन पॉलिसी काय म्हणतात तिथं बघा, इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह एज्युकेशन ही अशी प्रक्रिया आहे ज्यात सर्व प्रकारचे अंतर दूर करून प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी दिली जाते. तर बघा, NEP 2020 त्यांचं मत आहे की इथं तुम्हाला सर्व प्रकारचं अंतर दूर करायचं आहे. अंतर म्हणजे काय, सामाजिक भेद म्हणा, शैक्षणिक, लिंगभेद, अपंगत्व, आर्थिक दुर्बलता, सर्व प्रकारचं अंतर
त्यामध्ये शैक्षणिक आलं, अपंगत्वाला, आर्थिक दुर्बलता, लिंगभेद, सामाजिक या सर्व प्रकारचे अंतर दूर करून प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी दिली जाते, म्हणजेच समावेशक शिक्षण, असं मत NEP 2020मध्ये मांडलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. ओके. त्यानंतर बघा, घटनात्मक ढालसुद्धा आहे बरं का सर्वसमावेशक शिक्षणाला. कोणती घटनात्मक ढाल आहे बघूया आपण. भारतीय संविधानामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत. भारतीय संविधानातील कलमामध्ये सुद्धा घटना दुरुस्ती झालेली आहे. कोणत्या झालेल्या आहेत? तर पहिली घटना दुरुस्ती आहे कलम 21A. कलम 21A या कलमामध्ये काय सांगितले, तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण करण्यात आले आहे. 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे बालक आहेत त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे, असं मत किंवा असा अधिकार 21A या कलमामध्ये केलेला आहे. त्यानंतर कलम 45 काय सांगतं बघा, की राज्यानं 6 वर्षाखालील मुलांच्या शिक्षण, लहानपणीची काळजी व बालविकास यांची तरतूद करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे इथं राज्यावर सुद्धा त्यांनी कलम केलेले आहे, राज्याला जबाबदारी दिलेली आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटातलं इथं शिक्षणाचा अधिकार दिला आहे. तर 6 वर्षाखालील विद्यार्थ्यांचं संगोपन, बालसंगोपन, बालशिक्षण ही जबाबदारी राज्यावर सोपवलेली आहे. त्यानंतर कलम 51A यामध्ये काय सांगितले, तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण मिळवून देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. म्हणजे इथं प्रत्येक नागरिकाचं सुद्धा कर्तव्य सांगितलं आहे बघा. इथं प्रत्येक बालकाला स्वतःला अधिकार दिला, इथं राज्याला जबाबदारी स्वीकारली, इथं माता, पालक, नागरिकांना पण कर्तव्य म्हणून त्यांनी घटना दुरुस्ती केली आहे. त्या कर्तव्याचा अंतर्भूत कलम 51A मध्ये केलेलं आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण मिळवून देणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. ही झाली घटनात्मक ढाल, भारतीय संविधानामध्ये झालेले बदल. त्यानंतर बघा, या भारतीय संविधानानुसार पुन्हा RT ॲक्ट 2009 तयार झाला. RT ॲक्ट 2009 यामध्ये काय सांगितलं, तर प्रत्येक मुलाला 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव मान्य नाही, असं RT 2009मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. याचाच अर्थ या सर्वांमध्ये समावेशक शिक्षण ही संकल्पना चांगल्या पद्धतीने समाविष्ट केलेली आहे, स्वीकारली आहे, त्याविषयी मत मांडलेली आहेत. मग समावेशक परिसंस्था एक दृष्टिक्षेप आपण टाकूया. तर बघा, मूल मध्यस्थानी ठेवलेला आहे. या मुलाला मध्यस्थानी ठेवून या मुलांना घटनात्मक अधिकार देण्यात आले, जागतिक मूल्य व संरचनामध्ये बदल करण्यात आले, मानसशास्त्रीय आधारसुद्धा देण्यात आलेले आहेत. मग सर्वसमावेशक शिक्षण ही केवळ एक अध्यापन पद्धती नाही, ती एक तत्त्वज्ञानात्मक सामाजिक चळवळ आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, आदरणीय, सहाय्यक वातावरण प्रदान करणे हे आपले अंतिम ध्येय आहे. ओके. तर इथंपर्यंत आपण समावेशक शिक्षण म्हणजे काय, समावेशक शिक्षणाच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत आणि समावेशक शिक्षणाला घटनात्मक अधिकार, मानसशास्त्रीय अधिकार कसा मिळालेला आहे किंवा सपोर्ट कसं मिळालेलं आहे ते आपण अभ्यासलं आहे. तर आपण आता सर्वसमावेशक शिक्षण याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, उद्दिष्ट कोणती आहेत आणि आवश्यकता कोणत्या आहेत यावर सविस्तर माहिती घेणार आहोत. ओके. बघा, विविधता हा अडथळा नसून शाळेची सर्वात मोठी संपत्ती आहे. तर विद्यार्थ्यामध्ये असलेली विविधता ही अडथळा नाही आहे, तर शाळेची सर्वात मोठी संपत्ती आहे. इथं विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन ठेवून शिक्षणाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असतो. समावेशक शिक्षण हे पहिलं वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे. पहिलं वैशिष्ट्य काय महत्त्वाचं आहे, याचा जो केंद्रबिंदू आहे तो विद्यार्थी आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण हा केंद्रबिंदू आहे. सर्वांना शिकण्याची समान संधी मिळवून देणे हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला
लिंग, जात, धर्म, भाषा, अपंगत्व, आर्थिक स्थिती कुठलाही भेदभाव न करता शिक्षणाची समान संधी मिळवून देणे हे या समावेशक शिक्षणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. ओके. दुसरं वैशिष्ट्य आहे मुख्य प्रवाहातील शिक्षण. इथं काय सांगितलं आहे, विशेष गरजा असलेल्या मुलांना वेगळ्या शाळेत न ठेवता सामान्य शाळेत सर्वसामान्य मुलांसोबत शिकण्याची संधी दिली जाते. म्हणजेच मुख्य प्रवाहातील शाळेतच त्यांना शिक्षण देण्याची सुविधा केलेली आहे. आता विविधतेचा सन्मान हे तिसरं वैशिष्ट्य आहे बघा. इथं काय केलं आहे, प्रत्येक मुलाची भिन्नता असते. मग काही जण अपंग असू शकतात, काही जणांची भाषा वेगळी असू शकते, काही जणांची संस्कृती वेगळी असू शकते, क्षमता वेगळ्या असू शकतात. या ज्या सर्व भिन्नता आहेत त्या भिन्नतेला अडथळा न मानता ती आपली संपत्ती आहे असं मानलं पाहिजे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे परिणाम. तर बघा, विविधतेतून सहिष्णुता, परस्पर आदर, सामाजिक एकात्मता वाढते असा जो विचार आहे तो या समावेशक शिक्षण पद्धतीचा वैशिष्ट्य आहे. ओके. पुढील वैशिष्ट्य आपण बघूयात. बघा, याची शिक्षणाचा पाया आणि प्रत्यक्ष रचना कशी असते बघा. तर याची रचना जी असते कशी असते, तर या ठिकाणी एकाच छताखाली अनुकूल शालेय वातावरण दिलं जातं. एकाच छताखाली, हे सुद्धा वैशिष्ट्यच आहे, समावेशक शिक्षणाचं वैशिष्ट्यच आहे. एकाच छताखाली अनुकूल शालेय वातावरण या ठिकाणी पुरवलं जातं. मग यामध्ये काय केलं जातं, शाळेत सुरक्षित, प्रेरणादायी, सहयोगी वातावरण तयार केलं जातं. मग रॅम्प म्हणा, ब्रेलची पुस्तके, श्रवणयंत्र, ICT साधने यासारख्या सुविधा उपलब्ध करून देऊन सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक अनुकूल, सुरक्षित, आनंददायी वातावरण एका छताखाली दिलं जातं. ओके. पुढील वैशिष्ट्य आहे रचना. याची रचना कशी असते बघा. इथला जो अभ्यासक्रम असतो लवचिक असतो, अध्यापनसुद्धा लवचिक असतं. तर बघा, सर्वांच्या शिकण्याच्या गती वेगवेगळ्या असतात, आवड वेगवेगळी असते, गरजा, क्षमता वेगवेगळी असते आणि हे सर्व लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अध्यापन पद्धतीमध्ये या ठिकाणी बदल केला जातो. एकच पद्धत न वापरता विविध पद्धती वापरतात, वेगवेगळ्या प्रकारची साधने वापरली जातात, ICTचा वापर प्रभावीपणे केला जातो. ओके. पुढील वैशिष्ट्य आहे समान संधी. पुढील वैशिष्ट्य आहे समान संधी. तर या ठिकाणी लिंग, जात, धर्म, भाषा, अपंगत्व, आर्थिक स्थिती भेद न करता सर्व विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य विद्यार्थी आणि विशेष गरजा असणारे विद्यार्थी सर्वांना शिक्षणाची समान संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. ओके. बघा, समजत असेल तर कमेंट करा, म्हणजे मला लक्षात येतं की बाबा मी सांगत असलेलं तुम्हाला समजत आहे की नाही, हे माझ्या लक्षात येईल. ओके. पुढील वैशिष्ट्य बघा, शाळेच्या भिंतीकडील आणि सामाजिक सांस्कृतिक मूल्यसुद्धा या समावेशक शिक्षणामध्ये, समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये जपली जातात. यामध्ये विद्यार्थ्याचा संपूर्ण विकास साधला जातो. मग विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक, नैतिक, सर्जनशील अशा सर्व बाजूंनी मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर या समावेशक शिक्षणामध्ये दिला जातो. ओके. त्यानंतर आहे सामाजिक न्याय. या सामाजिक न्याय किंवा मानव अधिकाराचा सन्मानसुद्धा या ठिकाणी केला जातो. शिक्षणामध्ये न्याय, समानता, भेदभाव विरोधी दृष्टिकोन आणि मानवी हक्काचे पालन या ठिकाणी भर दिला जातो या गोष्टीवर. ओके. त्यानंतर आहे सहकार्य आणि सहभाग. सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिकताना सहकार्य, टीमवर्क म्हणा, सामाजिक जबाबदारी, लोकशाही मूल्य या गोष्टी अनुभवायला मिळतात. हेच या समावेशक शिक्षणाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या समावेशक शिक्षणामध्ये समाज व पालकांचा सहभागसुद्धा आहे. पालक म्हणा, शिक्षक, समाज, शासन यांच्या सक्रिय सहभागाने
समावेशक शिक्षण जे आहे ते प्रभावी बनते. ओके, ही झाली सर्व समावेशक शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये. ओके, सर्व समावेशक शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये. आता बघा या ठिकाणी सांगितले प्रवास काय सांगितलंय बघा. वैयक्तिक विकासापासून व्यापक सामाजिक बदलाकडे जाणारा प्रवास. वैयक्तिक विकासापासून इथं कुठंपर्यंत प्रवास होतो तर सामाजिक बदलांकडे जाणारा प्रवास आहे इथं, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. वैयक्तिक आणि मानसिक प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार शिक्षण देणे, स्वावलंबन, आत्मविश्वास वाढवणे, मानसिक आरोग्याचे संवर्धन करणे हे सुद्धा याचं वैशिष्ट्य आहे किंवा उद्दिष्ट म्हणूया आपण. तर या सर्व समावेशक शिक्षण पद्धतीचं पहिलं उद्दिष्ट त्यांनी काय ठरवलेलं आहे, वैयक्तिक आणि मानसिक उद्दिष्ट ठरवलेत. प्रत्येक मुलाला त्याच्या वैयक्तिक गरजा, क्षमता, गतीनुसार शिक्षण देणे आणि त्यांच्यामध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास, आत्मसन्मान वाढविणे, मुलांना त्यांच्या विशेष कौशल्याचा विकास करण्याची संधी देणे आणि मुलांमध्ये सकारात्मक व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे, अशा प्रकारची उद्दिष्ट या समावेशक शिक्षणाचे ठरवण्यात आलेले आहेत. दुसरं उद्दिष्ट आहे शैक्षणिक उद्दिष्टे. शैक्षणिक उद्दिष्टामध्ये काय आहे तर प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण व समान दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे. ओके, तर सर्व मुलांना शिकण्याच्या प्रक्रियेत सहभाग किंवा त्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणणे. तिसरं शैक्षणिक वैशिष्ट्य आहे मुलांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक, सर्जनशील, नैतिक विकासास चालना देणे. आणि पुन्हा शैक्षणिक वैशिष्ट्य येणार आहे त्यांच्या संबंधित जो अभ्यासक्रम आहे, अध्यापन पद्धती आहेत, यांच्यामध्ये लवचिकता आणून सर्वांच्या गरजेनुसार शिक्षण देणे, ही झाली शैक्षणिक उद्दिष्टे. ओके, त्यानंतर तिसरं उद्दिष्ट येतात सामाजिक उद्दिष्टे. सामाजिक उद्दिष्टामध्ये काय काय येतं बघा. शाळेत भेदभावरहित वातावरण निर्माण करणे, सर्व विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, सहिष्णुता, परस्पर सन्मान, सामाजिक एकात्मता वाढविणे. त्याच पद्धतीने अपंग, अल्पसंख्याक, गरीब, वंचित गटातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणून बंधुता निर्माण करणे, सामाजिक समानता, बंधुता, समावेशकता निर्माण करणे, ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वसमावेशक शिक्षण ही पद्धती स्वीकारण्यात आली. ओके, पुढील उद्दिष्ट बघूया आपण सर्वसमावेशक शिक्षणाची. ही जी उद्दिष्टे आहेत ती शिक्षणाचा मूलभूत अधिकार आणि जागतिक बांधिलकी निर्माण करणारी उद्दिष्ट आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय आणि जागतिक उद्दिष्टांची पूर्तता याचा विचारसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके, तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा सांगितले EFA. EFA याचा लॉंग फॉर्म बघा, एज्युकेशन फॉर ऑल, शिक्षण सर्वांसाठी. एज्युकेशन फॉर ऑल त्याला EFA म्हणतात. एज्युकेशन फॉर ऑल म्हणजे शिक्षण सर्वांसाठी. या आंतरराष्ट्रीय ध्येयाची पूर्तता करणे हे सुद्धा उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. दुसरं उद्दिष्ट आहे SDG. SDG म्हणतो बघा आपण. SDG म्हणजे काय तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकासात्मक ध्येय जे आपण म्हणतो. SDG जे आहेत त्या सतत टिकणाऱ्या विकासाचे ध्येय असे म्हणतो किंवा शाश्वत विकासाचे ध्येय म्हणतो. तर ह्या SDG साध्य करणे हे उद्दिष्टसुद्धा समावेशक शिक्षणाचं ठरवण्यात आलेलं आहे. ओके, या SDG 2015 साली ठरवलेत बघा. एकूण 17 SDG आहेत शाश्वत विकासाचे ध्येय. एकूण किती आहेत 15. 2015 साली हे SDG ठरवण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा समानता व मानव अधिकार, मानव हक्काचे पालन, लोकशाही मूल्य यांचे तंतोतंत पालन करण्याचं उद्दिष्टसुद्धा या समावेशक शिक्षणामागे ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे NEP 2020 आणि RTE 2009 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी
त्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो, किंवा राईट टू एज्युकेशन 2009 RTE या धोरणानुसार शिक्षणाला मूलभूत अधिकार म्हणून बळकट करणे हे उद्दिष्टसुद्धा सर्वसमावेशक शिक्षणामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. आता बघा, तुम्ही सर्वसमावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये पाहिली, उद्दिष्ट पाहिलेली आहेत, समजली असतील तुम्हाला. ओके. आता बघा, सर्वसमावेशक शिक्षणाची गरज असणारी बालके कोणती नेमकी? कुणासाठी इतका अट्टहास चाललेला आहे बाबा? सर्वसमावेशक शिक्षणाची गरज कुणाकुणाला आहे ते आपण आता पाहणार आहोत. ओके. तर बघा, या सर्वसमावेशक शिक्षणाची गरज असणाऱ्या बालकांमध्ये पहिला मुद्दा येतो शारीरिक अपंगत्व. अपंगत्व असलेली बालके. मग त्यामध्ये शारीरिक अपंगत्व येतं. त्यामध्ये पांगळेपणा असेल, दृष्टीदोष असेल, श्रवणदोष असेल, वाणीदोष असेल, यांचाही समावेश होतो. मग अपंगत्वामध्येच बघा, अपंगत झालं, शारीरिक अपंगत्व झालं. त्यानंतर मानसिक आणि बौद्धिक अपंगत्वसुद्धा असतं. मानसिक आणि बौद्धिक अडचणी असलेली बालके असतात, जशा की डाऊन सिंड्रोम, किंवा आपण त्याला हे म्हणतो बघा, अध्ययन अक्षमता असलेली बालके यांचा समावेश होतो. त्यानंतर अपंगत्वामध्ये शिकण्यातील अडचण हे सुद्धा अपंगत्व येतं, किंवा दोष येतो बरं का, दोष म्हणतो आपण अपंगत्वाच्या ऐवजी. त्यामध्ये डिस्लेक्सिया, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले, डिस्लेक्सिया म्हणजे वाचन करताना येणारे अडचणी किंवा वाचनातील दोष. डिस्ग्राफिया म्हणजे लेखन करताना येणाऱ्या अडचणी किंवा लेखनातील दोष. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणितातील दोष किंवा गणितात येणाऱ्या अडचणी. त्यानंतर येतं वर्तन आणि संवाद या संदर्भाचं सुद्धा अपंगत्व. यामध्ये काय होतं की ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणतो बघा, ADHD, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ADHD, यामध्ये स्वमग्न बालके येतात, अतिक्रियाशील बालकं येतात, तर यांचासुद्धा समावेश होतो. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे स्वमग्न, ADHD म्हणजे अतिक्रियाशील बालके, अतिचंचल, अतिक्रियाशील असतात, यांचासुद्धा समावेश यामध्ये होतो. आणि या सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जी ही गरज आहे ती लक्षात घेऊन त्यांना वेगळ्या शाळेत न ठेवता सर्वसामान्य विद्यार्थ्यासमोर सोबत सामान्य शाळेत सामावून घेण्याची संकल्पना या सर्व समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये स्वीकारण्यात आली आहे. तर समावेशक उपाय म्हणून या मुलांना मुख्य प्रवाहात शिकण्याची संधी, सहाय्यक साधने, भावनिक आधाराची आवश्यकता असते. ओके. त्यानंतर बघा, आणखी कोणत्या प्रकारची बालके येतात? तर या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दरी सांधण्याची प्रक्रियासुद्धा आहे. सामाजिक, सांस्कृतिक दरी साधण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये सामाजिक, आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील मुलेसुद्धा येतात. मग कुणी येतं बाबा यामध्ये? सामाजिक आणि आर्थिक वंचित गटातील मुले यामध्ये येतात. गरीब कुटुंबातील, उपेक्षित समाजातील मुले, किंवा भटक्या विमुक्त समाजातील मुले, काम करणारी म्हणजे बालमजुरी करणारी मुले, अनाथ वा आश्रयहीन मुले, अशा मुलांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे, सामाजिक न्याय देणे, आत्मसन्मान मिळावा, यासाठी सर्वसमावेशक शिक्षण ही पद्धती स्वीकारण्यात आलेली आहे. त्यानंतरची बालकांचा समावेश होतो लिंग आणि लैंगिकता आधारावर वंचित मुले. यामध्ये कोणकोणत्या मुलांचा समावेश होतो? तर पारंपरिक विचारसरणीमुळे शिक्षणात मागे राहणाऱ्या मुली बघा, काही घरामध्ये मुलींना शिक्षण दिलं जात नाही, पारंपरिक विचारसरणी असते, अशा मुलींचा या ठिकाणी समावेश होतो. त्याच पद्धतीने तृतीय पंथी म्हणतो, ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी किंवा LGBTQ गटातील मुले यांचासुद्धा समावेश या ठिकाणी होतो. मग काय होतं, समावेशक शिक्षण त्यांना जर भेदभावाशिवाय जर आपण सर्वसामान्य मुलांसोबत दिलं, त्यांनासुद्धा समान दर्जाचं शिक्षण दिलं, तर नक्कीच ते सुद्धा देशाचे भावी नागरिक ठरणार आहेत. ओके. त्यानंतर येतं भाषिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अल्पसंख्याक मुलांचा समावेश या समावेशक शिक्षणामध्ये होतो.
मग इथं कोण कोण येतं? वेगवेगळ्या प्रदेशातील, जमातीतील, अल्पसंख्याक समुदायातील मुलांचा समावेश यामध्ये होतो. त्याच पद्धतीने स्थलांतरित कुटुंबातील मुले बघा, काही कुटुंब स्थलांतरित होत असतात कामासाठी, वीटभट्टीवर काम करणारे, शेतीसाठी काम करणारे किंवा इतर कारणामुळे. तर त्या स्थलांतरित कुटुंबातील मुलांचा समावेशसुद्धा इथं येतो. कारण स्थलांतरित करून आल्यामुळं त्यांची भाषिक संस्कृती वेगळी असते, त्यांची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती वेगळी असते, बोलण्याची रीत भाषा वेगळी असू शकते. ओके. मग त्यांना मातृभाषा आणि स्थानिक भाषेत शिक्षणाच्या संधी उपलब्ध संधीसह संस्कृतीचा सुद्धा त्यांचा सन्मान मिळावा, यासाठी या सर्वसमावेशक शिक्षणाचा विचार करण्यात आलेला आहे. ओके. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट, शिकण्याच्या गतीच्या दोन्ही टोकांना समान न्याय आणि संधी मिळाली पाहिजे. 2 टोकं कोणती आहेत बघा, 2 टोकं कोणती आहेत? पहिलं टोक आहे प्रतिभावान व गुणवान मुले, दुसरं टोक आहे विशेष गरजा असणारी बालके. विशेष गरजा असणारी बालके. जी प्रतिभावंत गुणवान मुले आहेत त्यांना गिफ्टेड किंवा टॅलेंटेड स्टुडंट्स, चिल्ड्रन्स असे आपण म्हणतो. मग इथं काय असतं? यांची बौद्धिक क्षमता खूप असते, यांची सर्जनशील विचार, कलात्मक क्षमतासुद्धा खूप असते, प्रचंड प्रमाणात असते. मग यांना तुम्हाला काय करायचं आहे की सामान्य शाळेमध्ये यांना वेगवेगळ्या आव्हानात्मक संधी तुम्हाला उपलब्ध करून द्यायचं आहे. त्यांचं प्रगत कार्य, विशेष प्रकल्प दिल्यास त्यांचा अधिक विकास होतो, असा विचार सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीत मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरे टोक आहे विशेष गरजा असणारे, CWSN म्हणले, चिल्ड्रन विथ स्पेशल एज्युकेशनल नीड्स. C म्हणजे चिल्ड्रन, W म्हणजे विथ, S म्हणजे स्पेशल एज्युकेशनल, N म्हणजे नीड्स म्हणजे गरजा, विशिष्ट शैक्षणिक गरजा असणारे विद्यार्थी. ओके. यामध्ये बघा, शिकण्याची गती कमी असलेली किंवा शिकण्याच्या प्रक्रियेत सतत मदतीची गरज भासणाऱ्या मुलांचा समावेश होतो. मग अशा मुलांना काय केलं पाहिजे की शिक्षकांकडून विशेष लक्ष, वैयक्तिक मार्गदर्शन किंवा सहाय्यभूत साधने मिळणे आवश्यक आहे. तर ओके, सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये आणि त्यामध्ये समाविष्ट होणारी बालके यांचा अभ्यास आपण केलेला आहे. नेक्स्ट मुद्दा आहे समावेशक शिक्षणाची प्रत्यक्ष कार्यप्रणाली कशी आहे बघू. तर बघा, इथं विद्यार्थ्यांचे गट दिलेला आहे, मुख्य अडथळा आणि समावेशकाचे उपायसुद्धा दिलेले आहेत. पहिला गट आहे अपंगत्व आणि विशेष गरजा असणारे विद्यार्थी. यांचा अडथळा काय आहे? तर हे विद्यार्थी आहे ते शारीरिक, बौद्धिक मर्यादा या विद्यार्थ्यांना असतात, संवादामध्ये अडचणी दिसून येतात. मग यासाठी समावेशक उपाय काय असणार आहे? तर यांना ICTची साधने उपलब्ध करून देणे, रॅम्प, वैयक्तिक मार्गदर्शन आणि मुख्य प्रवाहातील सहभाग वाढवणे, हा यावर उपाय असणार आहे. ओके. दुसरा गट येणार आहे सामाजिक व आर्थिक वंचित गट. मग यामध्ये अडथळा काय आहे? तर या विद्यार्थ्यांची गरिबी, स्थलांतर आणि सामाजिक उपेक्षा. मग यावर उपाय काय असणार आहे? तर यांचा आत्मसन्मान वाढवणे, मातृभाषेत शिक्षण देणे, समान संधी शिक्षणाच्या उपलब्ध करून देणे. तिसरा गट असणार आहे लैंगिकतेवर आणि लिंग आधारित गट. यामध्ये येतो पारंपरिक रूढी आणि भेदभाव. मग यावर उपाय काय असणार आहे? तर सुरक्षित वातावरण आणि लोकशाही मूल्यांवर आधारित समान वागणूक, हा उपाय आपल्याला करता येईल. त्यानंतर येतो प्रतिभावंत मुले. यामध्ये मुख्य अडथळा काय आहे? तर सामान्य अभ्यासक्रमात कंटाळा आहे, गतीची तफावत आहे, आणि यासाठी तुम्हाला उपाय काय करता येईल? तर तुम्हाला उपाय करता येईल विशेष प्रकल्प, प्रगत आव्हानं, सर्जनशीलतेला वाव, अशा प्रकारचे उपाय आपल्याला देऊन त्या विद्यार्थ्यांची प्रगती साधता येते. हे झालं समावेशक शिक्षण पद्धतीची प्रत्यक्ष कार्यप्रणाली. ओके. आता बघा, केवळ शाळा नव्हे तर एक सुदृढ समाज घडवण्याची प्रक्रिया म्हणजे समावेशक शिक्षण आहे. समावेशक शिक्षण हे केवळ वंचित किंवा विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी नाही,
तर सर्व मुलांना एकत्र शिकण्याची संधी दिल्यास त्यांच्यात सहकार्य, टीमवर्क, सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते, असं या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे. विविधतेचा सन्मान करणारी ही परिसंस्था उद्याचा सहिष्णू, लोकशाहीवादी आणि प्रगल्भ समाज घडवण्याचा एकमेव मार्ग आहे, असं मत या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, एकत्रित वर्तुळ म्हणजे समावेशक शिक्षणाची उत्क्रांती आणि वास्तव काय आहे. यामध्ये शालेय परिसंस्थेचं विश्लेषण कशा पद्धतीने करता येऊ शकतं, या ठिकाणी शिक्षकाची भूमिका काय असणार आहे, व्यावहारिक आव्हानं कोणती आहेत, ही सर्व घटक आपण आता पुढे पाहणार आहोत. ओके, सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण आणि विशेष शिक्षण हे आपण समजावून घेणार आहोत. ओके, बघा, विशेष शिक्षण म्हणजे काय, तर मुख्य प्रवाहापासून वेगळेपणा असलेला, इथं एकात्मता होत नाही. अपंगत्व असलेल्या आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी स्वतंत्र शाळा असतात. उदाहरण जर घ्यायचं असेल तर मूकबधीर शाळा असतात, अंध शाळा असतात. तर त्या ठिकाणी त्या विशेष शाळा असतात की त्यांना वेगळ्या पद्धतीने तिथं शिकवलं जातं. म्हणजेच या विशेष शाळांमध्ये अध्यापन पद्धती वेगळे असतात, तिथं विशेष शिक्षकांची नियुक्ती केलेली असते आणि इथं फक्त अपंगत्व असणारी मुले असतात. मूकबधीर शाळेत फक्त मूकबधीर मुले, अंध शाळेत फक्त अंध मुले, अस्थिव्यंग शाळेत अस्थिव्यंग मुले. त्यामुळे इथं स्वतंत्र साधने आणि विशेष सुविधा दिल्या जातात. म्हणजेच मूकबधिरांसाठी श्रवणयंत्र, अंधांसाठी ब्रेल शाळा, अशा पद्धतीच्या शाळा असतात. इथं वेगळेपणा जास्त असतो, समाजापासून थोडेसे दूर असतात आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांना स्वतंत्ररित्या इथं शिक्षण दिलं जातं बघा. आणि हे मुख्य प्रवाहापासून वेगळे असल्यामुळं इतर समाजाबरोबर इतर शाळेमध्ये यांची एकात्मता होत नाही किंवा साधू शकत नाहीत. दुसरं पद्धत त्यानंतर आलं एकात्मिक शिक्षण. मग एकात्मिक शिक्षणाला आपण इंटिग्रेटेड एज्युकेशन असं म्हणतो. मग इंटिग्रेटेड एज्युकेशन म्हणजे काय, तर विशेष गरजा असणाऱ्या मुलांना सामान्य शाळेत प्रवेश तर दिला जातो, परंतु त्यांना काही प्रमाणात वेगळ्या सुविधा देतात, पण पूर्णपणे त्यांना त्यांच्या गरजेनुसार, क्षमतेनुसार साधने किंवा सुविधा मिळत नाहीत. मग या एकात्मिक शिक्षण पद्धतीमध्ये सामान्य शाळेत पण काही वेगळे गट तयार केले जातात त्यांचे, आणि सामान्य शाळेत जुळून घ्यावे लागते त्या विद्यार्थ्यांना. त्यांच्यासाठी सामान्य अभ्यासक्रम हाच त्यांच्यासाठी अभ्यासक्रम असतो. पुन्हा सामान्य विद्यार्थी आणि विशेष गरजा असणारे विद्यार्थी दोघांनासुद्धा समान अध्यापन पद्धती, समान अभ्यासक्रम असतो. त्यामुळे ह्या विशेष गरजा असणाऱ्या मुलांना त्या सामान्य शाळेमध्ये जुळवून घ्यावं लागतं. त्यांना काही विशेष साधने दिली जातात. उदाहरण, सर्वसामान्य शाळेत आता रॅम्प असतं बघा, परंतु ते पुरेसे नाही आहे, त्यांना ते मर्यादित स्वरूपात आहे. आणि सामान्य समाजाशी संपर्क असतो, पण अजूनही त्या सामान्य शाळेतले सामान्य विद्यार्थी त्यांना वेगळे समजायला लागतात. आणि विशेष मुलांना सामान्य शाळेत जुळवून घेण्यास मदत करावी लागते, कारण तिथं लवकर समन्वय त्यांचा साधला जात नाही. समावेशन अपूर्ण राहतं त्यांचं, कारण विशेष मुलांना जुळवून घ्यावं लागतं आणि सर्वसामान्य मुलं आणि विशेष मुलं यांच्यामध्ये कुठंतरी थोडंसं अंतर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचं समावेशन त्या ठिकाणी अपूर्ण राहतं. या झाल्या एकात्मिक शिक्षण. मग समावेशन शिक्षण म्हणजे काय, तर बघा, या दोन्हीला वर व्यवस्थित मार्ग काढून समावेशक शिक्षण ही संकल्पना आली. इथं ना सर्व प्रकारच्या मुलांना, मग तो अपंग असो, सामान्य असो, गरीब असो, अल्पसंख्याक असो, प्रतिभावंत असो, कोणताही भेदभाव न करता एकाच शाळेमध्ये एकाच वर्गात शिक्षण दिलं जातं. कोणत्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केला जात नाही. मग सामान्य शाळेत व वर्गातच कुठलाही वेगळापणा नाही. अभ्यासक्रम मात्र लवचिक ठेवला जातो. सामान्य मुलांसाठी वेगळा आणि विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा अभ्यासक्रमामध्ये लवचिकता आणली जाते. त्यांच्या गरजेनुसार अध्यापन केलं जातं. त्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धतीमध्ये बदल केला जातो. प्रत्येक विद्यार्थी
विविधता स्वीकारून सर्वांचा सक्रिय सहभाग इथं घेतला जातो. त्याचप्रमाणे ICTची साधने या ठिकाणी दिली जातात, सहाय्यक साधने पुरवली जातात, वातावरणामध्ये बदल केला जातो, सहपाठी म्हणजे वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांचा आदर घेऊन सर्व काही शाळेतच उपलब्ध करून दिलं जातं. समाजाशी पूर्ण एकात्मता साधली जाते. भेदभावाला इथं कुठंही थारा नाही, भेदभावाशिवाय सहभाग घेतला जातो. प्रत्येक मुलाला समान दर्जाचे व न्याय शिक्षण देऊन शाळा सर्वांसाठी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाते. शाळा सर्वांसाठी किंवा शिक्षण सर्वांसाठी, एज्युकेशन फॉर ऑल. ओके, हे प्रत्यक्षात आणलं जातं. सर्वांना समान संधी, सहभाग, भेदभावरहित वातावरण हेच या समावेशक शिक्षणाचं वैशिष्ट्य आहे. ओके, तिन्हीतला फरक तुमच्या लक्षात आला. विशेष शिक्षण म्हणजे विशेष शाळा, एकात्मिक शिक्षण म्हणजे विशेष गरजा असणारे विद्यार्थी सर्वसामान्य शाळेत येतात, परंतु त्यांच्या गरजा क्षमता लक्षात घेतल्या जात नाहीत. समावेशकमध्ये त्यात बदल झाला. सर्वसामान्य शाळेमध्ये प्रवेश दिला जातो आणि त्यांच्या क्षमता गरजाही लक्षात घेतल्या जातात. लक्षात आलं? तीनही शाळांमधील फरक तुमच्या लक्षात आलेला असेल. ओके, चला इथं विश्लेषण थोडक्यात दिले बघा. तीनही शाळेंचं विश्लेषण बघूया म्हणजे अजून तुम्हाला क्लॅरिटी येईल. बघा, इथं विशेष शाळा, एकात्मिक शिक्षण, सर्वसमावेशक. इथं अध्यापन पद्धती विशेष अभ्यासक्रम असतो, इथं सामान्य असतो आणि विशेष सहाय्य दिलं जातं. इथं सर्वांच्या गरजेनुसार लवचिक अध्यापन पद्धती असते. केंद्रबिंदू बघा, इथं फक्त अपंग असलेल्यावर अपंगच विद्यार्थी असल्यामुळे अपंगत्वावर असलेल्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. इथं विशेष मुलांना जुळवून घेण्याशी लक्ष केंद्रित केलं जातं. इथं त्या विद्यार्थ्यांची विविधता स्वीकारून सर्वांचा सहभाग घेतला जातो. सुविधा बघा, इथं स्वतंत्र आणि वेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. या एकात्मिक शाळेमध्ये मर्यादित विशेष साधने असतात आणि सर्वसमावेशक शिक्षणामध्ये ICT आणि सहाय्य साधने शाळेतच पुरवली जातात. समाजाशी संपर्क जर पाहिला तर हे समाजापासून दूर असतात विशेष शाळेतील किंवा विशेष शिक्षणातील बालके. एकात्मिक शिक्षणातील बालकांचा संपर्क असतो पण वेगळेपणा पण असतो आणि सर्वसमावेशक शिक्षणातील बालका पूर्ण एकात्मता आणि भेदभावाशिवाय समाजाशी संपर्क ठेवतात. ओके, हा तक्त्यामुळे तुम्हाला तीनही शिक्षण पद्धतीतील फरक लक्षात आला असेल. मग बघा, या ठिकाणी शिक्षक म्हणून काय जबाबदारी असणार आहे. शिक्षक म्हणून शिक्षकाची जबाबदारी काय असणार आहे, तर शिक्षकाची जबाबदारी ही त्रिकोणी भूमिका आहे. त्रिकोणी कशी? समावेशक शिक्षण यशस्वी करण्यासाठी शिक्षकाला केवळ एकच भूमिका पार पाडून चालत नाही. त्यांना पारंपरिक सर्वांसाठी एकच पद्धत टाळून 3 स्तरावर एकाच वेळी काम करावे लागते. 3 स्तर कोणते? पहिला स्तर आहे शैक्षणिक लवचिकता, दुसरा आहे सामाजिक भावनिक मशागत, तिसरा आहे संस्थात्मक समन्वय. तिसरं काय आहे? संस्थात्मक समन्वय. आता पहिलं स्तर बघूया आपण, शैक्षणिक लवचिकता. कशा पद्धतीने शैक्षणिक लवचिकता ठेवावी लागेल बाबा? तर बघा, या ठिकाणी शैक्षणिक लवचिकतेमध्ये पहिला मुद्दा येतो विद्यार्थी केंद्रित अध्यापन. या ठिकाणी प्रत्येक मुलाच्या क्षमता, आवड, गरजा, शिक्षणाची गती लक्षात घेऊन अध्यापन करणे, पारंपरिक सर्वांसाठी एकच पद्धती टाळणे आणि लवचिक पद्धती वापरणे गरजेचं असतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बहुविध पद्धतीचा वापर. दुसरा मुद्दा काय आहे? बहुविध पद्धतीचा वापर. केवळ व्याख्यान नव्हे तर दृश्य म्हणजेच त्याला आपण व्हिज्युअल म्हणतो, दृश्य, श्रवण म्हणजेच ऑडिओ म्हणतो, क्रिया आधारित म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड पद्धतीचा वापर या ठिकाणी केला जातो. ICT साधने, प्रोजेक्टर, ब्रेल, साइन लँग्वेज यांचा समावेशसुद्धा या ठिकाणी होतो. त्यानंतर बघा, विशेष गरज आणि कृती. तर आपल्याला विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखता आल्या पाहिजेत. त्यावर मात करण्यासाठी स्कॅफोल्डिंग, रिमेडिकल टीचिंगचा वापर करता आला पाहिजे.
स्कॅफोल्डिंग म्हणजे आधार देणे आणि रिमेडिकल म्हणजे उपचारात्मक अध्यापनाचा वापर करता आला पाहिजे. त्यानंतर आहे मूल्यमापनात लवचिकता. बघा, फक्त परीक्षावर भर न देता सतत व सर्वंकष मूल्यमापन म्हणजे CCE वापरणे गरजेचं आहे. तर बघा, शैक्षणिक लवचिकतामध्ये 4 मुद्दे आलेले आहेत. तर हे 4ही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, नेक्स्ट बघूया आपण. स्तंभ दुसरा होता सामाजिक आणि भावनिक मशागत. दुसरा स्तंभ काय होता? सामाजिक व भावनिक मशागत. इथं पण 4 मुद्दे देण्यात आलेले आहेत बघा. पहिला मुद्दा आहे भेदभाव विरहित वातावरण. वर्गात सर्वांना समान वागणूक देणे, परस्पर आदर, सहिष्णुता वाढवणे, कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा न देणे गरजेचं असतं. म्हणजे सर्वसमावेशक शाळा म्हणा किंवा समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. आणि समावेशक शिक्षण पद्धतीत शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? तर सहशालेय उपक्रमामध्ये सर्वांचा सहभाग करून घ्यायचा आहे तुम्हाला. मग त्यामध्ये सांस्कृतिक असो, क्रीडा, कला, गटकार्य यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थी आणि विशेष गरजा असणाऱ्या सर्वांचा समावेश तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. कोणालाही एकटे पडू द्यायचं नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे व्यक्तिगत लक्ष व मार्गदर्शन. तर समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक म्हणून तुम्हाला मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक वेळ उपचारात्मक अध्यापन करावं लागेल, प्रोत्साहन द्यावं लागेल. गुणवान विद्यार्थ्यांना अधिक संधी आणि आव्हाने तुम्हाला उपलब्ध करून द्यावे लागतील. ओके, त्यानंतर बघा, शिक्षक म्हणून सर्वात महत्त्वाची भूमिका आहे मानसिक आधार देणे. समावेशक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, अपयश आले असताना धीर देणे, सकारात्मक विचारसरणी निर्माण करणे यासाठी शिक्षक म्हणून तुमची भूमिका अतिशय प्रभावी असावी लागते. ओके, त्यानंतर स्तंभ तिसरा कोणता होता? तर तिसरा स्तंभ होता संस्थात्मक समन्वय आणि निरंतर विकास. मग यामध्ये बाहेरील समन्वय आणि अंतर्गत विकास हे दोन्ही घटक येणार आहेत. मग त्यामध्ये बघा, बाहेरील समन्वय म्हणजे ज्या समाजात तुम्ही राहता त्या समाजामध्ये समन्वय साधता आला पाहिजे. अंतर्गत म्हणजे तुमचं वैयक्तिक त्या संबंधित विद्यार्थ्याचा अंतर्गत विकाससुद्धा साधता आला पाहिजे. पालक आणि समाजाशी समन्वय साधायचा आहे. शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? तर समावेशक शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यानंतर शिक्षक म्हणून तुम्हाला पालकाशी सतत संवाद साधणे, समाज आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे. अनेक NGO आपला CRS फंड जो असतो की नाही तो शाळांच्या विकासासाठी देतात. त्यासाठी शिक्षक म्हणून तुमची भूमिका असणार आहे की अशा संस्थांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा तुम्हाला उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यानंतर आहे सतत व्यावसायिक विकास. तर शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही असं बाहेरील विकास साधता तेव्हा तुमचा स्वतःचा सुद्धा विकास साधायचा आहे. तुम्हाला तुमचा व्यावसायिक विकास साधायचा आहे. शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. नवनवीन ज्या शैक्षणिक पद्धती आलेल्या आहेत, विशेष शिक्षणाचे प्रशिक्षण जे आलेले आहेत, ICT साधनांचा अभ्यास करणे हे गरजेचं आहे. म्हणजेच बघा, शिक्षकांनी या बदलत्या काळासोबत राहावं असं म्हटलं जातं. मला तर वाटतं बदलत्या काळासोबत राहण्यापेक्षा त्या बदलत्या काळाच्या एक पाऊल पुढं ठेवण्याची कॅपॅसिटी शिक्षकाची असावी. यासाठी शिक्षकांनी सतत स्वतःचा व्यावसायिक विकास साधला पाहिजे. हे 3 स्तंभ या ठिकाणी शिक्षकाची भूमिका या अंतर्गत देण्यात आलेले आहेत. ओके, त्यानंतर पुढील मुद्दा बघा, वास्तवाचा वेध घ्यायचा आहे. काय वास्तव आहे बाबा? समावेशक शिक्षणाच्या मर्यादा आणि आव्हानं तुम्हाला बघायचे आहेत. आपण आत्तापर्यंत समावेशक शिक्षणाची उद्दिष्ट, वैशिष्ट्य, कार्यप्रणाली पाहिली, शिक्षक म्हणून भूमिका पाहिली. मग या समावेशक शिक्षणाच्या पण काही मर्यादा आहेत, काही आव्हानं आहेत. कोणती आहेत ते आपण पाहूयात. समावेशक शिक्षण हा सर्वात आदर्श दृष्टिकोन असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना व्यवहारात अनेक तीव्र आव्हाने, मर्यादा उभ्या राहतात. या मर्यादा केवळ शाळेच्या नसून संपूर्ण परिसंस्थेच्या आहेत.
कोण परिसंस्थेत कुणी कुणी येतं बरं? प्रशासकीय घटक येतात, बौद्धिक घटक येतात, सामाजिक घटक येतात, समान संधी, समान हक्क आणि हे सर्व घटक यांच्यामध्ये तुम्हाला समन्वय साधता आला पाहिजे, समतोल साधता आला पाहिजे. ओके. अडथळे बघा, प्रशासकीय आणि भौतिक अडथळे कोणते येतात बघूया आपण. प्रशासकीय आणि भौतिक अडथळे कोणते येतात? तर शिक्षकांच्या तयारीचा अभाव. समावेशक शिक्षण आपण समजावून घेतलं, वैशिष्ट्ये पाहिली, उद्दिष्ट पाहिली, पण त्या समावेशक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना शिक्षकांची तयारीसुद्धा त्या प्रमाणात पाहिजे. पण या ठिकाणी ही पद्धत वापरत असताना शिक्षकांच्या तयारीचा अभाव ही अडथळा ठरत आहे. बहुतांश शिक्षकांना विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्याबाबत योग्य प्रशिक्षण मिळालेलं नसतं. त्यामुळं त्यांचं त्या संबंधी अनेक त्रुटी त्या ठिकाणी त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये आढळतात. त्याच पद्धतीने शिक्षकावर अतिरिक्त ताण आहे सध्या. सर्व विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक तयारी, मेहनत घ्यावी लागते. यामुळे शिक्षकावरचा मानसिक ताण आणि थकवा वाढतो. ओके. अपुरे शैक्षणिक साधनसामुग्री. शिक्षकांनी भले बरेच सगळं ठरवलं, परंतु साधनसामुग्रीची उपलब्धता पण महत्त्वाची आहे. समजा या समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये कर्णबधिर विद्यार्थी असतील, अंध असतील, तर त्यांना श्रवणयंत्र, ब्रेल लिपीची पुस्तकं, सॉफ्टवेअर, व्हीलचेअर किंवा विशेष शिकवणी या साधनांचा अभाव दिसून येतो. त्यानंतर प्रशासकीय आणि आर्थिक मदतमध्ये इथं या ठिकाणी निधीची कमतरता भासते. तज्ज्ञांची म्हणजे समुपदेशकाची, विशेष शिक्षकाची अनुपलब्धता ही संकल्पनासुद्धा अनेकदा कागदोपत्रीच राहते. ओके. अशा अडचणी, अशी आव्हाने प्रशासकीय आणि भौतिक स्वरूपात जाणवतात. त्यानंतर पुढचा अडथळा आहे वर्गखोली आणि सामाजिक अडथळा. कोणता अडथळा आहे? वर्गखोली आणि सामाजिक अडथळा. इथं बघा, अध्यापनाचा वेग व गुणवत्ता. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक वेळ द्यावा लागतो. त्यामुळं काय होतं? वर्गाचा वेग मंदावतो. सर्व गरजा पूर्ण करताना एकूण शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. बरोबर आहे की नाही? त्यानंतर दुसरं आव्हान आहे, मर्यादा आहे वर्ग व्यवस्थापनातील अडचणी. वर्तन समस्या. शिकण्याच्या वेगातील फरकामुळे वर्ग सांभाळणे अत्यंत कठीण जाते. तिसरं आव्हान आहे भावनिक समस्या व सामाजिक स्वीकार. काही पालक व विद्यार्थी विशेष गरजा असलेल्या मुलांना स्वीकारण्यास तयार नसतात. यामुळे विशेष मुलांच्या आत्मविश्वासाची कमतरता, बहिष्काराच्या समस्या उद्भवू शकतात. हे खूप मोठं आव्हान आहे. मग त्यामुळं काय होतं? दीर्घकालीन अनिश्चितता येते. सर्वांना समान संधी देण्याचा जो उद्देश असला तरी सर्वांची समान प्रगती होत नाही. त्यामुळे काय होतं? निराशा वाढू लागते. काय होते? निराशा वाढू लागते. ओके. बघा, समारोप करता करता मी सांगू इच्छिते, केवळ एक शैक्षणिक उपक्रम नाही तर मानवी अधिकाराची पूर्तता करणं गरजेचं आहे. सर्वसमावेशक शिक्षण हे केवळ शाळेपुरते मर्यादित नसून ते एका समावेशक समाजाच्या निर्मितीसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. यातील मुख्य विचार काय आहे? तर वैविध्य ही समस्या नसून ती अत्यंत मौल्यवान घटक आणि समाजाचे सामर्थ्य आहे. या दृष्टिकोनातून शिक्षण देणे म्हणजे एका अधिक समतोल, सहिष्णू आणि सबल समाजाची निर्मिती करणे होय. हा प्रवास अजूनही चालू आहे, पण तो नक्कीच प्रत्येक पाऊल माणुसकीच्या जवळ नेणारा आहे. ओके. त्यानंतर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे घटक अभ्यासलेले आहेत. तर तुम्हाला हा घटक कसा वाटला, समजलं का? नक्कीच कमेंट करा. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मनपूर्वक कौतुक आणि मनपूर्वक आभार. तर अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक संकल्पना जर क्लिअर समजून घेतलात तर 100% तुम्ही
TET तर पास व्हालच, TET, CTET, टेट त्याचबरोबर सेट नेटसुद्धा तुम्ही सहजरित्या पास होऊ शकाल. ओके. चला तर प्रथम संकल्पना समजून घ्या. यानंतरच्या व्हिडिओमध्ये याच घटकावर आधारित मी जवळपास 50 प्रश्नोत्तरांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुन्हा ते प्रश्नोत्तर अभ्यासा, जेणेकरून तुमच्या या घटकाचे दृढीकरण पक्के होईल. 100% हा घटक तुमच्या डोक्यामध्ये फिट अँड फिट बसेल. ओके. थँक यू.